हाय फ्रेंड्स, 2 दिवसापूर्वी छत्रपती संभाजीनगरमध्ये जी घटना घडली त्यामध्ये 19 वर्षाचा कुणाल जो डोंगरावरून उडी मारण्यासाठी गेला होता आणि त्याला वाचवण्याच्या नादामध्ये त्याचे वडील आणि त्याच्याचबरोबर ही दोघेजणसुद्धा पडताना बघून त्याची आई ह्या तिघांचा सुद्धा तिथं जीव गेलेला आहे. तिघांनीसुद्धा वरून उडी मारलेली आणि ह्याचं स्पष्टीकरण असं देण्यात आलं की त्या कुणालला मोबाईल पाहिजे होता किंवा त्या कुणालनी मोबाईल घेतला होता पण त्याचे जे हप्ते ते थकले होते म्हणून मुलामध्ये आणि वडिलांमध्ये भांडणं होत होती. ही कारणं देण्यात आली आणि त्यानंतर त्या कुणाला भरपूर ट्रोल करण्यात आलं. आईवडिलांना ट्रोल करण्यात आलं की तुम्ही तुमच्या मुलाला व्यवस्थित संस्कार दिले नाहीत किंवा त्या मुलाला ट्रोल करण्यात आलं की बाबा तुला तुझ्या आईवडिलांची परिस्थिती कळली नाही. अशा काय गोष्टी झाल्या. पण जोपर्यंत आपल्याला काही गोष्टी माहीत नसतात तोपर्यंतच त्या गोष्टी बोलणं ही योग्य नाही. आणि आता त्या गोष्टी पुढे यायला लागलेत की तुम्ही जर आता बघितलं की त्याच्या आईचा जो आहे तो व्हिडिओ काही व्हायरल व्हायला लागले त्याच्यामध्ये त्या व्हिडिओमध्ये कुणाला तर ती बोलते की तुझे 7 पिढ्या ह्याचं फळ भोगेल किंवा तू आईला मुलाला किंवा आईला वडिलांना तू लांब केलं, तू नात्यामध्ये दुरावा आणला, तू माझं खाल्लं, जे काय माझ्या हिस्स्याचं असेल ते अशा काय गोष्टी तिची जी आई आहे कुणालची ती बोलते त्या व्हिडिओमध्ये. मग ह्याचा अर्थ त्यांच्या घरामध्ये काहीतरी प्रॉब्लेम दुसरे होते आणि ते अर्थ तिसरीकडे थोपवला गेला. कारण की अजूनसुद्धा पोलिसांचा तपास चालू आहे पण जे कारण दिलेलं आहे आणि ज्या कारणावरून ट्रोल केलं जातं आहे ते कारण पूर्णपणे चुकीचं आहे. तुम्ही विचार करा, त्यांच्या घरामध्ये कुत्रा आहे, पाळीव कुत्रा, त्या कुत्र्याचं बजेट महिन्याचं 8-9 हजाराचं आहे. मग एका मोबाईलसाठी किंवा ते मोबाईलचे हप्ते थकले म्हणून जर कुणाला असं करत असेल तर ते पटत नाही. आणि तुम्ही विचार करा त्याच्यामध्ये घरामध्ये इतकी बेकार कंडिशन 100% असणार आहे की तो कुणाला ज्यावेळेस उडी मारत होता आई त्याला गयावया करत होती, वडील त्याला गयावया करत होते, तू जाऊ नकोस म्हणून किंवा तू उडी मारू नको म्हणून. तर तो फक्त आईला म्हणायचा की तू मला हात दे तुझा, फक्त तू माझ्या जवळ आहे, मला हात दे, असं काहीतरी त्या व्हिडिओमध्ये जाणवतं आहे. ह्याचा अर्थ त्याला उडी मारताना तो आईला घेऊन त्याला उडी मारायची होती का? मग अशा काही गोष्टी ज्या वेगळ्या अँगलने चाललेल्या आहेत ह्या गोष्टी आपल्याला माहीत नाहीत आणि पोलीस ज्यावेळेस तपास करतील त्यावेळेस त्या गोष्टी पुढे येतील. पण त्याच्या आतच आपण त्याच्या परिवाराला म्हणण्यापेक्षा त्या कुणाला, त्या मुलाला मुळात त्याने ते चुकीचं केलेलं आहे. कुठल्यासुद्धा मुलाने इतकं मोठं पाऊल नाही उचललं पाहिजे, ही खूप चुकीची गोष्ट आहे. पण त्याच्या एका चुकीमुळं त्याच्या वडिलांचा, त्याच्या आईचा तिथं जीव गेलेला आहे, त्याचा स्वतःचा जीव गेलेला आहे, तो काही वापस येणार नाही. पण जे कारण सांगितलं गेलं की आयफोन भेटला नाही किंवा की आयफोनचे हप्ते थकले, अशी जी काही कारणं सांगितली गेली ती कारणं पूर्ण चुकीची आहेत. त्यांच्या घरामध्ये काहीतरी वेगळंच झालेलं आहे. त्याचे वडील जे होते ते 4-5 दिवसांनी घरी यायचे, काहीतरी कामानिमित्त ते बाहेरच असायचे. कुणाल जो आहे तो कुणालसुद्धा क्लासला सकाळी जायचा, संध्याकाळी यायचा, आई त्याची वाट बघायची. तिथले शेजारची स्वतः सांगतायत की बाबा तिच्या आईचं आणि त्याचं नातं खूप चांगलं होतं, खूप दोघांचं पटायचं, ह्या गोष्टी सांगितल्या जातात. मग जे आता आहे त्याच्या आईचे जे व्हिडिओज आहेत किंवा जे शेजारची लोक सांगत आहेत त्याच्यावरून असं वाटतं की हे मोबाईलचं तर काही कारण नाही, ह्याला दुसरंच कारण आहे जे पोलीस तपास करत आहेत आणि ते पुढं आल्यानंतर ते आपल्याला कळेलसुद्धा. पण त्याच्या आतमध्येच आपण त्या कुणाला टार्गेट करणं किंवा त्याच्या आईवडिलांना की तुम्ही तुमच्या मुलाची परवरिश चांगली केली नाही, ह्या गोष्टी आपण नाहीत बोलल्या पाहिजेत. कारण की 18-19 वय असं असतं की कुठल्यासुद्धा गोष्टींचा इफेक्ट लगेच मनावरती पडतो मुलांच्या. त्याच्यामुळं लगेचच त्याच्यावरती आपण रिॲक्ट होणं ही चांगली गोष्ट नाही. योग्य वेळ योग्य कारण आल्यानंतर आपल्याला ते कळेलच